गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती। गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नाट्य परिषदेचा मंच सीमावासियांच्या व्यथा मांडण्यासाठी नाही। अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांचं वक्तव्य। केंद्र सरकारने घेतला भारतीय दंड विधान कलम 309 हटवण्याचा निर्णय। आता आत्महत्येचा प्रयत्न यापुढे गुन्हा नाही। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर सदानंद मोरे यांची निवड। 498 बहुमतांनी झाले सदानंद मोरे विजयी। मुंबईच्या माहीमधल्या घरात पंख्याला लटकला होता अजगर। मध्यरात्रीच्या प्रकाराने दहशत। 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर अजगराची सुटका। आणि पिंपरी चिंचवडमध्ये अज्ञात हल्लेखोरांच्या गोळीबारात माथाडी कामगार नेत्याची हत्या। हत्येचे कारण अस्पष्ट। पुण्यात आजपासून सवाई सुरांची संगीत सोहळ्याची पर्वणी। दिग्गज कलाकारांच्या आविष्कारामुळे रसिकांमध्ये उत्सुकता। महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आणि आता बातम्या विस्तृतपणे। आज 11 डिसेंबर भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा जन्मदिवस। पश्चिम बंगालमध्ये जन्मलेले प्रणव दा काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते। राजकारणात जवळपास अर्धशतकांपासून ते सक्रिय आहेत। अत्यंत शांत, संयमी, अभ्यासू आणि विरोधकांकडूनही कौतुक मिळवणारे राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे। कोणे एकेकाळी त्यांनी आपल्या बहिणीकडे इच्छा व्यक्त केली होती, पुढील जन्मी आपल्याला राष्ट्रपती भवनातील बग्गीतील घोडा व्हायला आवडेल। मात्र निश्चयाचे महामेरू असलेले प्रणवदा यांनी याच जन्मात आपल्या अमोघ कर्तृत्वाने भारताच्या सर्वोच्च पदावर म्हणजेच राष्ट्रपती पदावर झेप घेतली। अशा या भारताच्या महान सुपुत्र प्रणव मुखर्जींना गर्जा महाराष्ट्राच्या अनंत शुभेच्छा। नाट्य परिषदेचा मंच सीमावासियांच्या व्यथा मांडण्यासाठी नाही, असं वक्तव्य अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी केलं। मात्र त्यांच्या या धक्कादायक विधानाने महाराष्ट्र एकीकरण समिती दुखावली आहे। सीमावासियांच्या व्यथा मांडण्याचा मंच वेगळा आहे, त्या विषयाची चर्चा या मंचावरून करण्याची गरज नाही, असं मोहन जोशी म्हणाले। ते काल बेळगावमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते। सीमा भागातच मोहन जोशी यांनी मांडलेल्या भूमिकेवर महाराष्ट्र एकीकरण समितीने आक्षेप नोंदवलाय। ज्या मराठी माणसाच्या रंजनासाठी नाट्य चळवळ सुरू आहे, त्याच कलाकारांची अशी भूमिका योग्य नसल्याचं मत एकीकरण समितीच्या नेत्यांनी व्यक्त केलंय। राजकारण ह्या रंगमंचावर नसणार आहे। कुठलाही विषय असा चर्चेला जाणार नाही। याचं कारणच सांगतो। हे नाट्य संमेलन आहे, कलाकृतींचं संमेलन आहे, कलावंतांचं संमेलन आहे। तुम्ही मला सांगा, तुम्ही जरा माझ्याकडे बघा, राजकारणी लोकांचं संमेलन होतं त्यावर नाटकाविषयी बोललं जातं का? कलावंतांविषयी बोललं जातं? एक मिनिट, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या। ज्ञानपीठ पारितोषिक विजेते चंद्रशेखर कंबार सुद्धा की हा मराठी भाग कर्नाटकात राहावा याच्यासाठी ते पुढाकार घेतला जातो। तर ते माझं काम नाही। एक विद्वान माणूस जर तो त्या भाषेच्या बद्दल आणि इथल्या अन्याय अत्याचार लोकांवर होतात ते विसरून तो कर्नाटकाची बाजू मांडली जातो, तर त्याच्यापेक्षा असं जास्त तुम्हाला म्हणजे तळमळ किंवा कळकळ अशी वाटत नाही का मराठी? तळमळ कळकळ दाखवण्याची ही जागा नव्हे। ते रंगमंच वेगळे असतात, हा रंगमंच वेगळा आहे। जे मराठी सर्व नट आहेत, जे नाटकातून काम करणारे नट आहेत, आणि मोहन जोशी तर या नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत। वास्तविक पाहता मराठी नाटकाची निर्मिती कुणासाठी करताय तुम्ही? मराठी जनतेसाठीच करताय ना। आणि असं असतेवेळी मराठी लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतेवेळी तुम्ही आमच्या याचा काय संबंध येत नाही असं तसं म्हणणं हे अत्यंत चुकीचं आहे, निषेधार्थ असं आहे। मराठी माणसाची प्रतारणा आहे असं म्हटलं तर चुकीचं नाही आहे, हे अत्यंत निषेधार्थ अशी गोष्ट आहे। देशाच्या गुप्तचर एजन्सीच्या माध्यमातून मुंबई सोबत बहुतेक शहरांना हाय अलर्ट देण्यात आला आहे। या अलर्टच्या आदेशानंतर मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर सुरक्षा व्यवस्था करण्यासाठी स्वतः मुंबई रेल्वे पोलीस कमिशनर डॉक्टर रवींद्र सिंघल यांनी दौरा केला आहे।
मुंबईच्या जवळ कल्याण शहरमध्ये आयसिस संबंधित प्रकरणात एका तरुणास NIAच्या माध्यमातून अटक करणे आणि मध्य प्रदेशच्या जेलमधून 5 दहशतवादी फरार होण्याच्या घटनेनंतर IBKच्या मदतीने हाय अलर्ट जारी केल्यानंतर मुंबई रेल्वे पोलीस कमिशनर रवींद्र सिंघल यांनी लोकमान्य टिळक टर्मिनसचा अचानक दौरा केला आणि तिथे सुरक्षा व्यवस्थेसंबंधी अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत। जो ये क्योंकि IPC में उसका हम लोग ये करते हैं, एक्सीडेंटल डेथ्स में उसको हम लोग रजिस्टर करते हैं, उसकी इंक्वायरी होती है और इसमें 1000 से ज़्यादा अभी अनआइडेंटिफाइड बॉडीज़ हैं पिछले 1 साल में। तो इन डेड बॉडीज़ को आइडेंटिफाई करने के लिए हमने एक नया वेबसाइट शुरू किया है जिसको www.shodh.gov.in है और इसमें जो डेथ्स होती हैं उनके फोटोग्राफ्स हम लोग इसमें अपलोड करते हैं, जिससे कि जिसका कोई मिसिंग है तो वो इसके बारे में इस पे जाके विजिट करके अपने उसके बारे में इंफॉर्मेशन निकाल सकता है। इस वेबसाइट को पॉपुलर करने के लिए भी हमने अपनी तरफ से काफ़ी कोशिश की है और आसपास के जो भी कमिश्नरेट्स हैं, पुलिस स्टेशंस हैं, उनसे भी हमने कांटेक्ट किया है कि ये वेबसाइट है, अगर कोई आपके पास मिसिंग आता है तो इस पर आप ज़रूर देखिए, क्योंकि लगभग 70 लाख लोग 80 लाख लोग यहाँ पे सफ़र करते हैं लोकल से। तो अगर कहीं मिसिंग है किसी भी पुलिस स्टेशन में तो हो सकता है कि वो हमारे पास में एक्सीडेंटल डेथ में रजिस्टर ना हो, तो ये हमारी कोशिश है। केंद्र सरकारने भारतीय दंड विधान कलम 309 हटवण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न यापुढे गुन्हा ठरणार नाही। केंद्र सरकारने आज संसदेत याबाबतची माहिती दिली। 18 राज्य आणि 4 केंद्रशासित प्रदेशांचा या निर्णयाला पाठिंबा असल्याचं सरकारने म्हटलंय। मात्र या संबंधीचं विधेयक संसदेच्या दोन्हीही सभागृहांमध्ये पारित झाल्यानंतरच त्याचं कायद्यात रूपांतर होऊ शकेल। भारतीय दंड विधानातील 309 या कलमानुसार आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येतो, पण या कलमात नमूद केलेल्या बाबी अमानवी असल्याची टीका वारंवार झाली होती। यामुळे केंद्र सरकारचा आजचा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जातोय। यानुसार प्रक्रिया झाल्यास 309 हे कलम रद्द होईल। ऑगस्ट महिन्यात संसदेत बोलताना गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता। तसंच यासाठी नेमण्यात आलेल्या एका विशेष समितीनेही हे कलम रद्द करण्याची शिफारस केली होती। आता केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींवर गुन्ह्याची नोंद टळू शकते। पंजाबच्या घुमान इथं एप्रिलमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ संत साहित्याचे सखोल अभ्यासक असणारे डॉक्टर सदानंद मोरे यांच्या गळ्यात पडली आहे। यंदाच्या चौरंगी निवडणुकीत डॉक्टर मोरे सर्वाधिक म्हणजे 498 मतं मिळवून विजयी झाले आहेत। अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया गेल्या 2 महिन्यांपासून सुरू होती। या निवडणुकीत डॉक्टर मोरे ससाणे यांच्यासह डॉक्टर अशोक कामत, पुरुषोत्तम नागपुरे रिंगणात होते। मोरे यांना 498, ससाणे यांना 427, कामत यांना 65 तर नागपुरे यांना 2 मते मिळाली। संत नामदेव यांच्या घुमान या कर्मभूमीत 3 ते 5 एप्रिल दरम्यान साहित्य संमेलन रंगणार आहे। ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर फिल ह्यूजेस याच्या मृत्यूने अख्ख्या क्रिकेट जगतात हळहळ व्यक्त झाली, परंतु या प्रकरणातून कुठे क्रिकेट प्रेमी सावरत नाही। तोच एक अनर्थ होता टळलाय। भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असणाऱ्या टेस्ट मॅचच्या 3ऱ्या दिवशी मिचेल जॉन्सनने टाकलेला एक बाउन्सर उसळून भारताचा कॅप्टन विराट कोहली याच्या हेल्मेटवर आदळला आणि मैदानावर एकच शांतता पसरली। 3ऱ्या दिवशी भारताचे सलामीवीर म्हणून मुरली विजय आणि शिखर धवन मैदानात उतरले। शिखर धवनने 25 रन्स केले तर मुरली विजयने आपली हाफ सेंचुरी पूर्ण केली। 53 रन्स ठोकल्यानंतर मिचेल जॉन्सन याच्या एका बॉलवर मुरली विजय तंबूत परतला। यानंतर मैदानात उरलेल्या कॅप्टन कोहलीने चेतेश्वर पुजारासोबत चांगली सुरुवात केली, पण अचानक जॉन्सनने टाकलेला एक बाउन्सर विराट कोहलीवर आदळला आणि सगळ्यांनाच त्या क्षणाची आठवण पुन्हा एकदा झाली। बॉल कोहलीच्या हेल्मेटवर येऊन आदळला। मैदानावर एकच शांतता पसरली आणि सगळेच ऑस्ट्रेलियन खेळाडू विराटकडे धावले। त्यांनी विराटला सावरलं। ह्यूजच्या धक्क्यातून पुरतं सावरायला या खेळाडूंना आणि क्रिकेटच्या चाहत्यांना अजून बराच वेळ लागणार आहे, पण मैदानावरची ही एक छोटी घटना क्रिकेट चाहत्यांच्या मनाला स्पर्शून गेली। मुंबईतील माहीममधील एका घरात शिरलेला अजगर थेट पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली। घरातील नागरिक सुखरूप असून अजगरालाही जंगलात सोडण्यात येणार आहे।
मध्यरात्री पंखा अचानक बंद झाल्याने घरातील लोक जागे झाले आणि लाईट लावताच त्यांना पंख्याला लटकलेल्या अजगराचं दर्शन झालं। अजगराला पाहून घरातल्या लोकांची भीतीने गाळण उडाली। ही माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि घरासमोर एकच गर्दी झाली। त्यानंतर ही काही जणांनी सर्पमित्रांना बोलवणं धाडलं आणि सुमारे 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर पहाटे 5 वाजता या अजगराची सुखरूप सुटका करण्यात आली। दरम्यान या अजगराला वनाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलं असून आज त्याला जंगलात सोडण्यात आलं। नवी मुंबई महानगरपालिकेला तुर्भे इथल्या झोपडपट्टी परिसरातील समस्येबाबत वारंवार माहिती देऊन सुद्धा पालिका कर्मचारी नेहमीच दुर्लक्ष करीत असतात। सध्या हनुमान नगर परिसरातील लोकांचं आरोग्य धोक्यात असल्याचं चित्र दिसत आहे। भारतातील सर्वात श्रीमंत पालिका म्हणून ओळखली जाणारी पालिका, त्यातील अकार्यक्षम अधिकारी साधारण लोकांच्या जीवांशी तर खेळत नाही ना, असा प्रश्न पडतो। अखेर हनुमान नगरमधील लोकांना आरोग्य आणि न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने साखळी उपोषण करण्यात आलं। लोकांच्या विविध समस्येबाबत पालिका प्रशासन जोपर्यंत निकाली काढणार नाही तोपर्यंत उपोषण चालू राहणार, असं श्री मल्लिक अर्जुन पुजारी म्हणाले। त्याचबरोबर स्थानिक नगरसेवक हे अकार्यक्षम असून स्थानिक लोकांना दहशतीत ठेवतात असा आरोपही त्यांनी केलाय। कर्मचारी अथवा वार्ड ऑफिस ज्याला आपण म्हणतो, तर वार्ड ऑफिसमध्ये तुम्ही याबाबत काही लेटर म्हणा किंवा त्यांना मूलभूत माहिती या संदर्भात काही कळवली होती का? कळवलं। सप्टेंबरपासून आमचं पत्रव्यवहार चालू आहे। पालिका आयुक्त, उपायुक्त, वार्ड ऑफिसर, त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया मिळाली तुम्हाला? काही प्रतिक्रिया मिळाली नाही, रिस्पॉन्स नाही, म्हणून तर आधी मेसेज मिळाली आम्हाला। मुळामध्ये तुम्ही त्यांच्याकडे मागणी कशा स्वरूपाची मागितली? घोडांवरती कारवाई करेल। या ठिकाणच्या स्लम एरियामध्ये गरीब लोकांना जे काय प्रश्न सोडवायचे असतात परंतु ते न प्रश्न सोडवता उलट तर स्थानिक नगरसेवकावरती जो आरोप केलेला आहे त्या संदर्भामध्ये न्याय हक्क मागण्यासाठी RPI अथवा तुमचा राष्ट्रीय समाज पक्ष नवी मुंबई यांच्या माध्यमातून तुम्ही न्याय हक्क मागण्यासाठी पालिका प्रशासन किंवा न्यायालयामध्ये जाणार का? त्यासाठी आम्ही पालिका प्रशासनाला तर जाणारच आहोत, परंतु तिथूनही कार्य आमचं जर काम नाही झालं तर आम्ही न्यायालयात। बॉलिवूड स्टार ऋतिक रोशन गेल्या 4 वर्षात तिसऱ्यांदा आशियाचा सर्वात सेक्सी पुरुष म्हणून निवडला गेलाय। 50 सेक्सिएस्ट एशियन मेन इन द वर्ल्डची यादी प्रत्येक वर्षी ब्रिटनचे मासिक ईस्टर्न आय मध्ये प्रकाशित केली जाते। 40 वर्षीय ऋतिक या यादीत पुन्हा एकदा एशियातील सर्वात सेक्सी पुरुष म्हणून निवडला गेलाय। गेल्या वर्षी ऋतिकचं नाव मागे पडलं होतं। बुधवारी जाहीर केलेल्या रेटिंग्समध्ये टीव्ही अभिनेता कुशल टंडन सगळ्यांना आश्चर्यचकित करत 2ऱ्या नंबरवर पोहोचलाय, तर गेल्या वर्षाचा विजेता अभिनेता अली जफर 3ऱ्या नंबरवर पोहोचलाय। टीव्ही अभिनेता विवियन डी सेना पहिल्यांदाच या यादीत पहिल्या 10 क्रमांकामध्ये दाखल झालाय। यावर प्रतिक्रिया देताना ऋतिकनं ईस्टर्न आयचे आभार मानलेत। हा आकर्षक टॅग मिळवून देताना मला आनंद झालाय। माझ्या मते सेक्सी असण्याचा अर्थ शारीरिक कमी पण मानसिकरित्या जास्त आहे। मुंबईच्या शाहूनगरमध्ये 19 वर्षीय युवकाने 7 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची लाजिरवाणी घटना घडली आहे। ही मुलगी आपल्या आजीसोबत शाहूनगरमध्ये राहत होती। घरी एकटीच आहे हे पाहून या नराधमाने 20 रुपये दिले आणि या मुलीला आपल्या घरी नेलं। तिथे त्याने त्या मुलीवर जबरदस्ती केली। त्यावेळी ही मुलगी ओरडली। तिचा आवाज ऐकून शेजारच्या लोकांनी धाव घेतली आणि त्यांनी या लिंग पिसाटास पकडून शाहूनगर पोलिसांच्या हवाली केलं। मुलीला सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आलं। मुलीची तब्येत चांगली असून आरोपीवर बलात्कार आणि लहान मुलांचे लैंगिक शोषण या कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे। काल दिनांक 9/12/2014 रोजी 11:30 दरम्यान कटारे रोड येथे आरोपीच्या घरातून एक मुलगी ओरडण्याचा आवाज आला, म्हणून तिथे पब्लिक जमा झालं। थोड्या अंतरावर आमचे पोलीस आहेत, तिथे गार्ड आहे। आवाज ऐकून आमचे पोलीस पण तिकडे गेले। तिथे त्या रूममध्ये आरोपीने एका 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याचं दिसून आलं, माहिती समजली, म्हणून त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन आलेले आहेत।
त्याचा इंटेन्स तर तोच आहे, प्रश्नच नाही आहे. आणि मुलीची तब्येत आता ठीक आहे सध्या सायन हॉस्पिटलमध्ये. हो, आरोपी त्याच परिसरातला आहे, 19 वर्षाचा. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कोटीम येथे वृद्ध दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. नौशीर इराणी आणि पत्नी नरगिस इराणी अशी खून झालेल्या दाम्पत्याची नावे असून राहत्या घरी त्यांचे मृतदेह आढळून आलेत. ही हत्या चोरीच्या हेतूने करण्यात आली असल्याचा पोलिसांचा संशय आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. वाणगाव पोलीस सदर घटनेचा तपास श्वान पथकाच्या मदतीने करत आहेत. नौशीर इराणी आणि पत्नी नरगिस इराणी हे दोघंच आपल्या फार्म हाऊसवर राहत होते. तर सदर घटना ही चोरीच्या उद्देशाने नसून हा घातपात असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केलाय. तरी या घटनेची चौकशी तत्काळ करणार असल्याचं पोलीस अधीक्षक यांनी सांगितलंय. आणि फार संवेदनशील मुद्दा आहे म्हणून आपण फार काळजीने याचा तपास करणार आहे. मला पूर्ण विश्वास आहे लवकरात लवकर आपण ह्या काही चोरीचा किंवा रॉबरीचा उद्देश होता किंवा आणखी काय वैयक्तिक दृष्टीने झालेला आहे याबद्दल सध्या बोलणं योग्य नाही. पण आपण सर्व नातेवाईकाकडून आता तपास सुरू आहे आणि पुढे काही तपासमध्ये झाला तेव्हाच काहीतरी सांगते. सांगली कवलापूर येथे शेतकऱ्यांसाठी सोलर ऊर्जेवर चालणारा छोटा कोल्ड स्टोरेज युवराज जाधव यांनी लाईट सोलर कूलर कंपनीच्या सहाय्याने बनवलाय. सदरचे उपकरण एक प्रकारचे फ्रीज असून तो सौर ऊर्जेवर चालत असून या कोल्ड स्टोरेज मध्ये भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ, हळद, बेदाणे, द्राक्षे इत्यादी पदार्थ ठेवता येतात. सोबतच मेडिकल विभाग, ब्लड बँकांना याचा वापर करता येणार असल्याचं लाईट सोलर कूल कंपनीचे टेक्निशियन स्वप्नील जाधव यांनी सांगितलं. सदर कोल्ड स्टोरेजची क्षमता अंदाजे 5 टना इतकी असून सोलरचे 4 पॅनल लावले असून 4 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान इतकं ठेवता येतं. तसेच या कोल्ड स्टोरेजसाठी 12 वोल्टच्या बॅटरीचा सुद्धा बॅकअपसाठी वापर केला जात आहे. सदरच्या या उपकरणात शेतकऱ्यांना स्वतः उत्पादन केलेला सर्व माल स्टोर करून ठेवता येणार आहे. हा छोटा कोल्ड स्टोरेज सांगली जिल्ह्यात प्रथम युवराज जाधव गेले 1.5 वर्षापासून वापरत आहेत आणि त्यात त्यांना फायदा झाला असल्याचं प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय. शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त असं हे कोल्ड स्टोरेज आहे की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्याला प्रत्येक महिन्याचा जो खर्च आहे तो कुठल्या प्रकारचा मेंटेनन्स फ्री असं हे कोल्ड स्टोरेज आहे. परंतु थोडीशी कॉस्टिंग याचं थोडंसं जास्त आहे. शेतकऱ्यांना आता शेतकऱ्याची परिस्थिती किंवा काही मोठे गट आहेत किंवा काही संस्था आहेत, बचत गट आहेत, अशा लोकांना काही लोकांना हे योग्य होईल. परंतु इंडिव्हिज्युअल वैयक्तिक शेतकऱ्यांना जर समजा हे मशीन घ्यायचं तर याची किंमत निश्चितपणे जास्त आहे. त्याबाबत जर समजा कंपनीने थोडी याची कॉस्टिंग सबसिडी तर सध्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानामध्ये ही बाब आमच्याकडे काय सबसिडीसाठी अनुदानासाठी मंजूर नाही आहे. परंतु आपण सगळ्यांनी जर समजा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने जर समजा हे उपयोगीच आहे की तो विचार आपण जर समजा शासनापर्यंत आपण सगळ्यांनी मिळून जर समजा पोहोचवला तर निश्चितपणे काहीतरी त्याच्यावर विचार होऊ शकतो. प्रधान देश आहे आपल्या भारतामध्ये. तसं पाहिलं तर शेतकऱ्यांपासून शेतकरी हे पालेभाज्या, फळभाज्या, दूधजन्य पदार्थ अशा पद्धतीचे फळफळाव हे भरपूर प्रमाणात भारतामध्ये पिकत असतात. पण आपल्या शेतकऱ्यांना कोल्ड स्टोरेजची कमी असल्यामुळे किंवा अशा पद्धतीचे कोल्ड स्टोरेज नसल्यामुळे अशा वस्तू जे फळभाज्या किंवा पालेभाज्या यांची नासाडी जास्त होत असते. आणि ही नासाडी रोखण्यासाठी जर आपल्याकडं अशा पद्धतीची जर शीतगृह प्रत्येक शेतकऱ्यांच्या फार्मवर जर उपलब्ध झाली किंवा फळ विक्रेते किंवा पालेभाज्या विक्रेत्यांना अशा पद्धतीची जर शीतगृह जर उपलब्ध झाली तर ते पालेभाज्या ह्या 10 किंवा 15 किंवा 20 दिवससुद्धा आपण चांगल्या पद्धतीने फ्रेश ठेवू शकतो. आणि ज्या ज्या वेळेस बाजारामध्ये उठाव असेल त्या वेळेस शेतकरी हे पालेभाज्या किंवा त्यांची पिकं मधून तयार झालेले फळफळावे काढून बाजारामध्ये विक्री करू शकतात. म्हणजे अशा पद्धतीचं ही कोल्ड स्टोरेज शेतकऱ्यांच्यासाठी एक वरदान म्हणून मी समजतो.
कूल USC आणि लॉयड इन्सुलेशन इंडिया ह्यामध्ये. तर ह्यामध्ये हे आपल्या पाठीमागचं आहे, हा प्रोटोटाईप आहे. जे स्टँडर्ड मॉडेल आहे ते आता आम्ही इंदोरला ह्यापेक्षा 30% कपॅसिटी साईजचं मोठं आहे. प्लस त्यामध्ये 280 वॉटचे 8 पॅनल आहेत. म्हणजे पूर्ण टोटल सिस्टम आहे 2.2 किलोवॉटची सिस्टम आहे. ह्यामध्ये 48 वोल्ट सिस्टम आपण यूज केलेली आहे. त्यामध्ये आपण 4 बॅटरीज आहेत, ते 12 वोल्टचे बॅटरीज आहेत आणि 200 AH बॅटरीज आहेत. असे 4 बॅटरीज आहेत, टोटल 800 AH होतात. प्लस ह्यामध्ये आपण एक PC युनिट म्हणून आहे. हे जे तुमचं सगळं जे फ्लो आहे, जो इलेक्ट्रिकल सेल फ्लो जो तुमचा सोलर पॅनल्स जनरेट होतो, त्याचा कन्व्हर्जन इंटू DC टू AC, प्लस जे बाकी सगळं बॅटरीकडे जाणारं डायव्हर्जन जे करतं बॅटरी, आणि प्लस जे लोड लावलं आपण, जे क्यूब आपण त्याला म्हणतो, हे सगळं ऑटोमॅटिकली करतं. प्लस जे ऑल्टरनेट सप्लाय आहे जो आपण ह्याला दिलेला आहे, की हा समजा की 5-6 दिवस क्लाउडी कंडिशन असतील तर आपण ह्याला एक असं पण सप्लाय केलेलं आहे की तुम्ही नॉर्मली आपला प्लग इन करू शकता. जसं आपण नॉर्मल आपला TV प्लग इन करतो तसं तुम्ही प्लग इन करून आपलं चालू शकता. 5 डिसेंबर रोजी उबर टॅक्सी कॅबमध्ये एका महिलेवर बलात्कार झाल्यानंतर ही कंपनी आता अनेकांच्या रडारवर आहे. काल मुंबईत टॅक्सी कॅब कंपनीच्या ट्रान्सपोर्ट कमिशनर महेश झगडे यांच्यासह उबर कंपनीचे वरिष्ठ अध्यक्ष या बैठकीत सामील होते. परंतु त्याच वेळी एका अनोळख्या व्यक्तीने उबर कंपनीच्या वरिष्ठ अध्यक्षांवर अचानक हल्ला केला. काल मुंबईच्या ट्रान्सपोर्ट कमिशनरने टॅक्सी आणि रेडिओ टॅक्सी ऑपरेटर्सची बैठक बोलावली. बैठकीत ट्रान्सपोर्ट कमिशनर यांनी सर्व टॅक्सी चालकांना 15 दिवसातून एकदा पोलीस व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश दिलेत. दिल्लीत झालेल्या बलात्कारानंतर ही बैठक घेणं फार महत्त्वाचं होतं. सर्व कॅब ऑपरेटर्सना भेटून त्यांना सुरक्षा देण्याचे आदेश दिल्याचंही त्यांनी सांगितलं. जर टॅक्सीत बसणाऱ्या महिलेवर काही चुकीचं घडलं तर ड्रायव्हर आणि कंपनी जबाबदार असेल आणि उबर कंपनीवर त्यांनी अपना रोष व्यक्त किया है। उसके अक्यूज के बारे में उसको पनिशमेंट होने की बात चलती है, लेकिन ऐसी घटना ही ना हो इसके लिए सिस्टम बेस्ड कुछ ऑपरेशंस या सिस्टम बेस्ड कुछ प्लेटफॉर्म्स तैयार करने के लिए उनके संगठन ने, उनके ऑर्गेनाइजेशन ने कुछ ऐसे कोई प्रबंध किए हैं क्या, इसके लिए भी चर्चा हुई। कुछ लोगों ने उनके प्रबंध बताए, उसके ऊपर मैं उतना सहमत नहीं था। आई वॉज नॉट वेरी हैप्पी अबाउट दी बैकग्राउंड प्रोविजंस दैट आर एग्जिस्टिंग, इसलिए मैंने उन्होंने समय दिया है कि वो ये वीकेंड तक ये पूरे उनके जो बैकग्राउंड के जो प्लान है वो हमें बताइए। और कुछ लोगों के जो बड़ा फ्लीट है उन्होंने 31 दिसंबर तक ये सब उनके प्लान है जो जीरो इंसिडेंट 6 सिग्मा लेवल के इंसिडेंट होना चाहिए कि इंसिडेंट ही ना हो। अगर इंसिडेंट होना है तो फिर इमीडिएटली कैसी राहत मिले और कैसा इंसिडेंट प्रिवेंट करे, इसके लिए ये सिस्टम होनी चाहिए। और 15 जनवरी के तक ऑफ नेक्स्ट ईयर इसका इम्प्लीमेंटेशन वो सिस्टम का वो कैसा हो, इसके लिए उन्होंने मान लिया है। तीसरी चीज़ ये है कि ये जो ऑपरेटर्स है इनकी जिम्मेवारी ये केवल जो जब घटना होती है वो सिर्फ ड्राइवर की या व्हीकल ओनर की नहीं है, तो वो जिम्मेवारी वो ऑपरेटर की भी रहेगी। This is a tragic incident and we have been working on all possible aspects of our operations. Please bear, not in a position to comment right now. That's it. Please comment and not before. These are commercially registered drivers, vehicles, with insurance, and they are flying. We are just an aggregator where we are giving them another source of income. Do you do police verification of your drivers? These are commercially registered drivers. So you don't do police verification? ऑप्शन प्रियदर्शनी टॅक्सी सर्व्हिस उपलब्ध आहे। 25 आहे, पुढच्या वर्षपर्यंत आम्ही 200 होऊ। का आता आम्हाला परमिट भेटले आणि मला अत्यंत आनंद आहे की मला परमिट, मी लढून 3 वर्ष लढून परमिट घेतली महिलांसाठी, किंवा महिला जेव्हा
कोई पण प्रकल्प हाती घेतात सक्सेस करतात. नाही, आम्ही तर महिलांच्या सिक्युरिटीचा प्रश्न उचललेलाच आहे, कारण आम्ही प्रियदर्शनी टॅक्सीज राबवतो. एकमेव टॅक्सी सर्व्हिस आहे पुरा भारतवर्षमध्ये आणि मुंबईमध्ये फारशी आमची ओरिजिन आहे. आमचा कौतुक पण मिस्टर झगडेने केला आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही हे वाढवा आणि आम्ही सरकार तुमच्या बरोबर आहेत. आम्हाला टॅक्सी परमिट पण 200 टॅक्सी परमिट महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे आणि त्याचे इम्प्लिमेंट करू. एका वर्षामध्ये आम्ही 100 रस्त्यावरती होऊ. प्रियदर्शनी म्हणजे फक्त महिला त्याच्यामध्ये? महिलाच, आमचे सगळे ड्रायव्हर्स, डिरेक्टर, शेअर होल्डर्स सगळेच महिला आहे आणि मला अत्यंत गर्व आहे की हे सगळे ऑल वुमन एंटरप्राइज. रात्रीच्या वेळी आमच्याकडे 24/7 कॉल सेंटर आहे. आमची बुकिंग कॉल सेंटरद्वारा होते, वेबसाईटवरून होते. GPS आहे, पॅनिक बटन आहे आणि आमची खास ड्रायव्हर जे चालक आहे त्यांच्यासाठी आम्ही दंडा ठेवलेला आहे आणि पेपर स्प्रे पण ठेवलेला आहे. पण त्याची काय वापरायची आम्हाला गरज लागली नाही. पण आम्ही तसे सुरक्षित आहोत. आम्ही 24/7 ऑपरेट करतो. आम्ही प्रीपेड कॅटेगरीमध्ये पण इन्क्लूड आहोत एअरपोर्टमध्ये. बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.